लहानपणापासून सोबत खेळलो, एकत्र वाढलो, कधी भांडलो तर कधी एकमेकींचे डोळे पुसले. पण आज तिला ह्या पिवळ्या रंगात नटलेलं बघून काळजाला काहीतरी वेगळंच होतोय. माझी बेस्ट फ्रेंड आज खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याच्या एका नवीन वळणावर उभी आहे. आज तिची हळद. कालच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलं की मला तिथे जायलाच खूप उशीर झालेला. तिच्या विधी वगैरे चालू होत्या. तर मी पोहोचली तेव्हा सगळ्यात पहिले तिची काही ही पूजा होती. त्यानंतर तिला हळदीसाठी रेडी करणार होते. मी तिथे जाऊन बसली आहे हे तिला दिसलंच नाही. ती पूजेला बसलेली, तिचं पूर्ण लक्ष समोर होतं. मी बॅक साईडने जाऊन तिथे बसली. तिची पूर्ण पूजा होईपर्यंत तिला माहिती नव्हतं की मी तिथे आहे. नंतर जेव्हा तिचा हा सेकंड लुक केला तेव्हा तिला कळलं की मी तिथे आलेली होती म्हणून. पण पहिले तर ती मला खूप ओरडली की मला तुझ्याशी बोलायचं वगैरे नाही आहे, खूप लवकर आली तू. तरी पण मी तिला मनवलं की भाई समजून घे, मी दवाखान्यात वगैरे जाऊन पण आली आहे. खरं आहे तिचं राग करणं पण साहजिक आहे, मी लवकर जायला होतं. हे तिचं होतं हळदीचं पहिलं आउटफिट. तिचे असे 2 आउटफिट होते, एक साडी आणि एक लेहंगा म्हणून. तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो वरती शूटसाठी आणि खाली आईन त्यांची हळदीची तयारी चालू होती. तिला हळद लावायला भरपूर उशीर झालेला म्हणून मग सगळ्यात पहिले तिला चेंज केलं. परत मग आंघोळीसाठी वेगळी साडी वगैरे घातली. पहिले घरात देवाची पूजा केली. तिच्या मेहंदीपासून असं कुठलंच जे काही पूजा वगैरे किंवा फंक्शन काही असं कुठलंच फंक्शन वगैरे नव्हतं की ती जिथे रडली नाही आहे. ती फक्त रडतच होती. तिच्या फोटोज व्हिडिओजमध्ये हर एका व्हिडिओत ती रडतेच आहे. तुम्ही स्वतः बघा, तिचे व्हिडिओ मी भरपूर अपलोड केले. बाय द वे छान पूजा केली तिने तिला आंघोळ घालायच्या पहिले. फायनली रडून वगैरे येऊन बसलोय. खूप रडली ती पण, खूप म्हणजे खूप. तिचा आवाजच इतका, तिला बघून खूप असं जीव कसं तरी झालेलं. खूप ओरडू ओरडू रडत होती ती. सोपं नसतं मुलगी होणं, बापरे अवघड आहे. आता होतो रेडी, आता हळदी आहे. चला. आम्ही रेडी झाल्यावर तिथे पोहोचलो. तुम्ही तिच्या डोळ्यात पाणी बघा, कंट्रोलच करू शकत नव्हती ती. खूप रडले ते पण, काका काकू पण, ती पण. सो आम्ही रेडी होऊन तिथे पोहोचलो. तेव्हापर्यंत तिचं सगळं झालेलं होतं तयारी. तिला हळदीसाठी बाहेरच काढत होते.
काली उतू तो चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हळदी न माखली गुलाबाची काली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या काली उतू तो चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी. सो सगळ्या रीती रिवाज करून त्यांची पहिली हळद तिच्या दादा आणि बहिणींच्या हाताची निघाली होती, म्हणून सगळ्यात पहिली हळद त्यांनी तिला लावली. तिला हळद लावून झाल्यावर आजचा जो लास्टचा तिचा हळदीचा लुक होता त्यासाठी तिला परत रेडी केलं आणि झाला म्हणून काय झालं, आम्हाला नाचता नाहीत म्हणून आम्ही हिला नाचवत होतो. आणि रात्रीच्या 2 वाजेपर्यंत डीजेवर नाचून फायनली आम्ही येऊन बसलो आणि तरी हिला आणखी पूर्ण हळद लावायची बाकी होती. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आणि लग्नाचा व्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय.